नमस्कार. याआधी आपण नोंदणी आणि साइन अप केलेलं आहे एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी. तर त्यात आपल्याला मेसेज आलेला, आय डी एक मिळालेला आणि बाय डिफॉल्ट आपला आधार नंबर सुद्धा हा बाय डिफॉल्ट तुमचा आय डी आहे. त्यात नोंदणीमध्येच आपण पासवर्ड सुद्धा सेट केला होता. तो पासवर्ड आपल्याला इथे वापरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर हे लॉग इन केल्यावर पुढे आपल्याला एक्सपिरियन्स माहिती, आपले राहिलेले एज्युकेशन, अजून आपली काही माहिती लिहायची आहे. ती सर्व माहिती आपल्याला प्रोफाईल सुद्धा भरायची आहे. तर ही प्रोफाईल भरण्याची जी प्रोसेस आहे ही आपण आता पाहणार आहे. ओके. सुरुवातीला मी इथे माझा आधार नंबर किंवा आय डी टाकतो जो मोबाईलवर आलेला आहे आणि पासवर्ड टाकतो. इथे आय डी पासवर्ड टाकलेला आणि इथे लॉग इनला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुमची अशी वेबसाईट ओपन झालेली दिसते. ओपन झाल्यावर असं तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव आणि इतर तपशील ही सर्व माहिती इथे भरायची आहे. या सर्वाला करायला आणि आपण जी पूर्ण माहिती भरलेली आहे, म्हणजे साइन अप करताना जी माहिती भरलेली आहे ती पूर्ण भरलेली, फिल झालेली माहिती इथे पहिले दिसेल आणि तुम्ही एक शैक्षणिक माहिती सुद्धा लिहिली होती ती सुद्धा इथे दिसेल. ओके. तर इथे सुरुवातीला या साईडला यायचं आणि इथे आपल्याला संपादित नाही तर एडिट म्हणून लिहून आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि उरलेली माहिती आपल्याला भरायची आहे. उरलेली माहिती कुठे आहे? इथे पॅन कार्ड, दूरध्वनी क्रमांक आपल्याला लिहायचा नाही, पारपत्र क्रमांक हे सुद्धा लिहायचं नाहीये. त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता हा सुद्धा इथे लिहायचा नाही, किंवा लिहायचं असेल तरी लिहू शकता. ते बाकीची जी जी माहिती भरायची आहे ती आपल्याला इथे एडिट किंवा संपादितला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती भरता येते. चला तर मी दाखवतो तुम्हाला एडिटचं ऑप्शन कुठे आहे. इथे उजव्या साईडला कॉर्नरला यायचं. ओके. वरती असं तुमचं नाव सुद्धा दिसते, व्हेरीफाईड नंबर दिसते, तुमचा ईमेल आय डी. इथे तुम्हाला फोटो सुद्धा टाकता येते. इथे क्लिक करायचं आणि सेव्ह इमेजमध्ये जायचं आणि इथे यायचं. सुरुवातीला चेंज पासवर्ड सुद्धा करता येते. संपादितला क्लिक करा किंवा इथे एडिट सुद्धा लिहून राहते. हा तुमचा जो आयडी आहे हा तुमचा, तुम्हाला एक आयडी दिला जातो. हा आयडी किंवा तुमचा आधार नंबर हा आयडी असतो. चेंज पासवर्ड संपादितला क्लिक करा. इथे मराठीत आहे, इंग्लिशला इथे क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये ही सर्व माहिती सुद्धा दिसते. ओके. तर मी इथे संपादित किंवा एडिटला क्लिक करतो आणि उरलेली माहिती भरतो. तेव्हा उरलेली माहिती इथे पॅन कार्ड क्रमांक टाकला नव्हता तर ते टाकण्यासाठी मला इथे हे देत आहे. जर टाकायचं असेल तर टाकू, नाही तर आपण हे जशात तसं सुधारणा करून इथे भरलेली माहिती सगळी बरोबर होती आणि म्हणून इथे किंवा परमनंट ॲड्रेस किंवा तो जो दुसरा ॲड्रेस टाकायचा तो ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. इथे असं वरती जायचं आणि तो ॲड्रेस टाकायचा. ओके. तर इथे सुधारणामध्ये मी सुधारणा करतो आणि पुढच्या स्टेपला मी जातो. ओके. इथे चेंज अपडेट हॅज बीन सक्सेसफुली असं लिहून आलेलं आहे. मग इथे मी आलो शैक्षणिक माहितीमध्ये. शैक्षणिक माहितीमध्ये मी आधी पहिले तुम्हाला साइन अप करताना ग्रॅज्युएशनची माहिती सांगितली होती. ती जी भरलेली माहिती इथे जशीच्या तशी आलं. त्याच्यातही तुम्हाला काही सुधारणा करायचं असेल तर त्याला एडिटमध्ये जायचं. ओके. एडिटमध्ये जाऊन पुन्हा तुम्हाला काहीतरी माहिती सुधारणा करता येते किंवा ते डिलीट करायचं असेल डिलीट सुद्धा करता येते. इथे यायचं. आता इथे आपल्याला 12वीची माहिती टाकायची. ओके. 12वीची माहिती आर्ट्स केलं, त्यानंतर आर्ट्समध्ये HSC आलं, त्यानंतर विशेषीकरण इथे स्टार मार्क नाही आहे म्हणून, आणि 12वीत काही असे विषय आणि काही असं नसतं त्यामुळे विशेषीकरणाला सोडून द्यायचं. पात्रता स्थिती लिहायचं, कम्प्लिटेड आहे की परस्युइंग आहे, चालू आहे, कम्प्लिटेड लिहायचं जर कम्प्लीट झालं असेल तर. स्कोरिंगचा प्रकार कसा होता? पर्सेंटेज, ग्रेड पॉईंट, CGP. ओके. तर ते लिहायचं. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष लिहायचं तुमचं कोणतं येतं. त्यानंतर टक्केवारी लिहायची. टक्केवारी लिहिली का फक्त पर्सेंटेजचं साईन नाही द्यायचं. ओके. माध्यम लिहायचं तुमचं कोणतं होतं, मराठी होतं, इंग्लिश होतं. ओके. त्यानंतर कॉलेजचं नाव तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे बरोबर आपल्या TCवर जसं नाव आहे त्याप्रमाणे तिथे टाईप करायचं. श्री, श्रीमती, समोर कोणतं अक्षर लिहून असेल, डॉक्टर लिहून असेल, असं काही पण असेल तर ते बरोबर टाका पाहून. आणि इंग्लिशमध्ये टाईप केल्याबरोबर बरोबर येतं तिथे. ओके. त्यानंतर बोर्ड, विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं लिहा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड. इथे आहे ना स्टेट बोर्डसाठी आहे ना 3-4 ऑप्शन दिलेले आहे. इथे पहा, महाराष्ट्र फिशरी सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. हे बघा इथे महाराष्ट्र दुसरं शब्द घेतला मी. आलं लिहून बरोबर. याला क्लिक केलं, ॲरोपाशी गेलो की इथे नाव लिहून दिसते. ओके. आणि हे एवढी पूर्ण माहिती भरली की जोडा म्हणून करायचं. हे 12वीची माहिती बरोबर ऍड होईल. तसंच आता एक काम करायचं. नंतर आपल्याला आलं SSC 10वी. ओके. जर सुरुवातीला तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर आपण साइन अप करतानाच पोस्ट ग्रॅज्युएशन टाका माहिती. जर उच्चतम तुमचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर. या ताईंचं शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएशनच होतं म्हणून उच्चतम शिक्षण मी पहिले ग्रॅज्युएशन केलं. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करा. इथे सेट होताना सगळी माहिती एकोपाठोपाठ एक लागते. इथे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, मग ग्रॅज्युएट, त्यानंतर HSC, नंतर SSC असं सुद्धा इथे करता आलं पाहिजे. ओके.
तेव्हा आता ग्रॅज्युएट HSC मी जोडा म्हटलं तर ते तिथे खाली जोडलं जाईल. त्यानंतर SSC ची माहिती मी इथे लिहितोय. SSC इथे नथिंग मध्ये यायचं. हा, इथे स्ट्रीम मध्ये यायचं. स्ट्रीम मध्ये NA करायचं की 10वीला कोणती स्ट्रीम नसतं त्यामुळे. आणि शिक्षण इथे पण आहे ना, जिथे आपण स्टार मार्क दिलेले आहे रेड कलरचे तेच भरलं तरी चालेल, बाकीची माहिती भरली तरी नाही भरली तरी चालेल. ओके, यस केलं. विशेषकरण काही नसतं 10वी 12वीत. त्यामुळे पात्रता स्थिती कम्प्लिटेड. त्यानंतर स्कोरिंगचा प्रकार हा पर्सेंटेज घेतला. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष घेतलं. त्यानंतर माध्यम घेतलं मराठी, इंग्लिश. त्यानंतर शाळेचं नाव लिहिलं. त्यानंतर विद्यापीठाचं नाव आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड घेतलं. इथे केलं तर इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड हायर एज्युकेशन पुणे असं सगळं लिहून आलं. आणि जोडा केलं की इथे पुन्हा इथे माहिती जोडल्या जाते. इथे 12वीची पहा, मी दाखवतो तुम्हाला कसं होतं. तर सांगितल्याप्रमाणे मी जोडा 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 हे माहिती भरून जोडा केलं तर ही पूर्ण माहिती आली. ग्रॅज्युएट पहिले, नंतर HSC, नंतर SSC. ओके, आता आपल्याकडे प्रमाणपत्र असते, स्किल किंवा वोकेशनल काही असतं. वोकेशनलमध्ये आपला डिप्लोमा, पॉली वगैरे असं सगळ्या गोष्टी आल्या. IT आलं तर या सगळ्या स्किलमध्ये टाकायचं. जर MSc IT आलं तरी पण, तर इथे यायचं आणि ऍडला क्लिक करायचं. ऍडला क्लिक केलं की इथे पूर्ण सरकवायचं. इथे कोर्सेसचं नाव घ्यायचं. मी आता MSc IT लिहितो. MSc IT असं नाही आलं. हा, कम्प्युटर कोर्स म्हणून सिलेक्ट करतो सुरुवातीला. म्हणजे कोर्स कशाचा होता? MSc IT. हे बघा, MSc IT आलं, MS ऑफिस आलं, हे आलं. टायपिंग म्हणून आलं तर टायपिंग सुद्धा येतं. हे बघा, टायपिंग आलं. इंग्लिश 30-40 टायपिंग, हे सगळे असे टायपिंग दिलेले. ओके, ते प्रत्येकी तुम्हाला टाकायचं आहे. मी आता तुम्हाला फक्त MSc IT टाकून देतो, टाकून पाहतो. ओके, MSc IT असं MS केलं. त्यानंतर असं खाली खाली आलो मी. इथे दिसलं पहा मला MSc IT. त्यानंतर अनुभव 1 वर्षाचा अनुभव. त्यानंतर 0 महिने. किती महिन्याचा MSc IT चा कोर्स आहे? 1 महिन्याचा. 5 महिन्यात 3 महिन्याचा काहीतरी कोर्स होता. ओके, त्यानंतर संस्था कोणती होती? तर महाराष्ट्र MSBTV असं काहीतरी होतं, MSBT. ओके, त्यांनी कंडक्ट केलेला आहे. तुमच्या MSc IT च्या सर्टिफिकेटवर ते सगळं दिसतं. ओके, प्रशिक्षण कार्यक्रम MSBT पहा, इथे MSBT MSc IT लिहून आलं. त्यानंतर प्रशिक्षण स्थिती कम्प्लिटेड. उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी पास झाले ते? ओके, 16 मध्ये पास झाले. त्यानंतर गुण प्रवाह कसा होता? पर्सेंटेज घेऊन घेतो. सरळ सरळ पर्सेंटेजच घ्यायचं, कारण का 100 पैकी मार्क होते. 100 पैकी जितके तुम्हाला मार्क भेटले, 80 भेटले तर 80% घेऊन घ्यायचे तिथे. ओके, तर उत्तीर्ण वर्ष अपेक्षित ते काही लिहायचं नाही आणि डायरेक्ट ऍड करायचं. ऍड केल्याबरोबर इथे ऍड होते. झालं इथे? हां, ऍड झालं. ओके, आता इथे टायपिंग ऍड करायची आहे मला. मी इथे दुसरी स्किल टायपिंग. ओके, टायपिंग इंग्लिश 30 घेतलं मी. दिसतंय इंग्लिश 30. किती महिन्याचं असते ते? 6 महिन्याचा कोर्स असतो. 6 महिन्याचा कोर्स, 0 महिने. ओके, 1 वर्ष हे इथे शिकलं. हे अनुभव, हे जुनं नाही, हे 6 महिने करायचं. इथे 3 महिन्याचा कोर्स हा होता. ओके, तर मान्यता प्राप्त कोण घेतात? MSBV घेतात. ओके, महाराष्ट्र स्टेट वोकेशनल जे असतं वोकेशनल एज्युकेशन, ते कंडक्ट करतात टायपिंगच्या याला प्रशिक्षण कार्यक्रम. हा, तर त्यानंतर प्रशिक्षणाचं इथपर्यंत आलो होतो आपण. MSBT प्रशिक्षण कार्यक्रम कोण घेतं? MSBT घेतं. हे CCBBT काहीतरी घेतं ना, MSBIT शॉर्ट टर्म. MSBV नाही सापडलं तर अदर घेऊन घ्यायचं. ओके, MSBV घेतं. ओके, इथे सिलेक्ट केलं, परीक्षणाची स्थिती घेतली, काय झालं, कम्प्लिटेड केलं, कोणत्या वर्षी केलं ते सांगायचं. 2016 मध्येच केलं होतं. ओके, तर त्यानंतर किती मार्क मिळाले त्याच्यातही 100 पैकी 100 मार्क असते, ग्रेड असते. आपण सरळ सरळ पर्सेंटेज घेऊन घ्यायचे. सुरुवातीला पहिलं ऑप्शन इथे लिहायचे मार्क. 50 मार्काचा वेगळा असतो, 50 मार्काचा वेगळा, दोन्ही मिळून काहीतरी 60-65 काहीतरी असतं. ओके, याला क्लिक केल्यानंतर इथे ऍडचं ऑप्शन आहे, ऍड करायचं. डिलीट नाही करायचं, ऍड करायचं. ऍड झालं. आता टायपिंग 30 घेतली, इथे टायपिंग मराठी घ्यायची, हे घ्यायचं. जे जे तुम्हाला ऍड करायचं ते करू शकता. तुम्हाला इथे ITI सुद्धा ऍड करू शकता. मेकॅनिकल
हे असेंब्लर टेक्स ॲग्रिकल्चर जे जे डिप्लोमा वगैरे काही जे तुमच्यापाशी असेल ते सुद्धा तुम्ही इथे ऍड ऑन करू शकता. जे कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस मधले असेल ते पण सुद्धा ऍड करू शकता तुम्ही. ओके, तर इथे नेक्स्ट आहे पात्रता चाचणी. ओके, मी इथे सुधारणा जर केलं ना मग आपल्याला इथे दोनच गोष्टी दिसेल. ओके, तर पुन्हा आपल्याला सुधारणा केल्यानंतर पुन्हा एडिटला क्लिक करावं लागेल आणि पुन्हा शैक्षणिकमध्ये यावं लागेल. त्यामुळे मी इथे सध्या काही करत नाही. त्यामुळे आता जर मी माझं डीएड बीएड जर केलेलं असेल, डीएड बीएडच्या लोकांसाठी टेट वगैरे सीईटी MSCET वगैरे असे कोर्सेस म्हणजे पात्रता चाचणी आलेले आहे, तर इथे ते ऍड सुद्धा करायचं. टेटचं इथे टेटचं हे बघा, गेट टेट, त्यानंतर नेट सेट, तुमच्यापाशी ह्या टीचर ॲबिलिटी टेस्ट, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं काहीतरी अजून दिसतंय, एक्झामिनेशन सर्टिफिकेट, टेक्निकल MSBET, हे 4-5 पैकी जर तुम्ही काही केलं असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. एक एक माहिती एक एक बरोबर भरत जायची, गुण लिहायचं, उत्तीर्ण वर्ष आणि ऍड करायचं. आणि हे सगळं झाल्यावर सुधारणा करायचं. सुधारणा केलं की याला डिलीट करतो. हा, एवढंच ठेवलं. त्यानंतर हा टीचर ॲबिलिटी, हा बीएड यांनी केलं होतं त्यामुळे टीचर ॲबिलिटी वगैरे असं आहे गोष्ट, विशेष काही नाही आहे. त्यानंतर पर्सेंटेजमध्ये घेतलं, किती मार्क भेटले, 82 मार्क भेटले म्हणून दाखवले मी. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष 24-25चं दाखवलं, इथे ऍड केलं, सरळ ऍड झालं. आणि हे आता जे एक्स्ट्रा झालेलं आहे त्याला डिलीट करून ठेवतो. ओके, डिलीट करून यस केलं आणि आता इथे सुधारणा करायचं. सुधारणा केलं की सर्व माहिती इथे पुन्हा फिल दिलेली दिसते. आपण पहिले आपली शैक्षणिक माहिती टाकलं, ग्रॅज्युएशन, HSC SSC, त्यानंतर तिथे आपण स्किल टाकले, MSCIT, टायपिंग वगैरे, अजून टायपिंग ऍड करायचे आहे तिथे. इथे नंतर पात्रता चाचणी टाकली, जे तुमची नेट सेट जे काही कोणत्या गोष्टी होत्या त्या सुद्धा, आणि सुधारणा केलं. सुधारणा केल्यानंतर हे पूर्ण झालं. इथे आपण आता नेक्स्ट पेज आहे, इथे सक्सेसफुली चेंज हॅज, जे तुम्ही चेंजेस केलेले हॅज बीन अपडेट सक्सेसफुली असं लिहून आलं, अपडेटेड अँड सक्सेसफुली. ओके, तर आता कामाचा अनुभव जर तुमच्यापाशी जर काही असेल तर ते डॉक्युमेंट वगैरे सगळे जोडून आहे ना, इथे एक एक माहिती भरत जायची. ओके, कोणत्या क्षेत्रातला आहे, पदनाम काय होतं, संस्थेचं नाव काय होतं, चालू होतं, मागील होतं, काय होतं, स्नान कोणतं होतं, कोणत्या गावात तुम्ही एक्सपिरियन्स घेतला होता, हे सगळं अशी माहिती भरून आहे ना इथे जोडा म्हणून म्हटलं तर जोडलं तर इथे जोडलं जातं. त्यानंतर आपण पाहूया किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. इथे एडिटमध्ये जायचं, ह्या इथे संपादितला यायचं आणि ते सगळं माहिती भरत राहायचं. हा, आता शेवटच्या याच्यावर इतर तपशीलमध्ये यायचं सरळ. हे सगळ्यांना पूर्ण करावंच लागते इतर तपशील. ओके, तर इथे प्रिफर्ड लोकेशन करायचं. जर तुम्ही कोणत्या अमरावती असेल, यवतमाळ असेल, तुम्हाला कुठे जॉब पाहिजे आहे तर ते प्रिफर करता येतं आपल्याला, असं काहीच नाही. यवतमाळला पाहिजे असेल तर यवतमाळला, किंवा ऑल महाराष्ट्र असेल तर ऑल महाराष्ट्र. ओके, तर तुम्हाला मराठी इंग्रजी वाचता लिहिता येतं तर ते लिहा. ओके, मराठी कशी येते मला एकदम फ्लुएंट येते म्हणून फ्लुएंट घेतली. त्यानंतर हिंदी कशी येते, लिहिता वाचता सांगता येते तर त्याला मॉडरेटली केलं, थोडंफार जमतं. इंग्लिशला कसं जमतं, यांना इंग्लिश थोडंफार पुअर आहे तर पुअर केलं, फ्लुएंट मिडिएट पुअर. त्यानंतर आता कापड गिरणीत कामगार किंवा अवलंबित आहात का, तुम्ही कापड गिरणी कामगार आहात का असं ते विचारताय, तर इथे नो करायचं. जर असेल तर यस करा. आपण दारिद्र्य रेषेच्या खाली आहे का, यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, जर यस असेल तर मग तुम्हाला ते सगळं माहिती सुद्धा द्यावं लागतं, नो करा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर यस करा, नाही तर नो करा. यस केलं तर तुम्हाला माहिती द्यावं लागतं. ओके, भूकंपग्रस्त असेल तर यस करा, नो करा. यस केलं तर माहिती द्यावं लागते. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत का, ओके असाल तर आपला जन्म इथला आहे त्यामुळे आपण इथे यस करतो. त्यानंतर इथे आपल्याला डोमेसियल जे आपण अधिवास जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला इथे अपलोड करावं लागतं. इथे अपलोड करायचं, याला क्लिक करायचं आणि अपलोड करायचं. ओके, चूज फाईलमध्ये जायचं, तुम्ही जिथे ठेवलेलं आहे त्याला सिलेक्ट करायचं. JPG मध्ये असेल JPG, PNG मध्ये असेल PNG. फक्त 5 MB आत ती फाईल पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ती PDF सुद्धा जमेल. ओके, फोटो काढून PDF बनवा, ती 5 MB आत असलेली पाहिजे. ओके, दिव्यांग आहे का, दिव्यांग यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केलं तर माहिती, सर्टिफिकेटचा नंबर वगैरे सगळं सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. त्यानंतर अंशकालीन असेल तर नो, यस करा. त्यानंतर माजी सैनिक जर आहात का, तुमचे वडील माझे सैनिक होतेत का, तर यस करा, नाही तर नो करा. खेळाडू आहात का ते सांगा, मग यस केलं तर कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे, कुठे खेळले आहे वगैरे सगळं माहिती द्यावं लागतं. त्यानंतर बँकची डिटेल्स इथे भरायची. ओके, ही डिटेल्स भरायची आणि सुधारणा करायची. ओके, आता पहा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथे आपण एक एक टप्पे पूर्ण करायला गेलो. पहिले आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव. आपण सुरुवातीला वैयक्तिक माहितीच्या तिथे होतो, त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपण आपला रिझ्यूम सुद्धा अपलोड करू शकतो.
ओके, एडिटच्या इथे आहे म्हणून ते होऊन राहिलेलं आहे. त्यानंतर इथे फोटो सुद्धा अपलोड करू शकतो. फोटो अपलोड घेतला तर फोटो घेऊन घ्यायचा, तुमचा फोटो इथे अपलोड होतो, रिझ्यूम अपलोड होतो. त्यानंतर हे सगळं केल्यानंतर मी इथे बाहेर क्लिक केलं, ते संपादित सुधारणा केलं होतं म्हणून अपडेट माहितीच्या त्या फॉर्मॅटमध्ये होतं. मी बाहेर इथे आलो, माझ्या प्रोफाईलला किंवा खाली शिफारस नोकरीला क्लिक केलं, पुन्हा माझ्या प्रोफाईलला आलो, पुन्हा आपल्याला संपादित करा म्हणून ऑप्शन आलं. ओके, ही माहिती भरताना सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट स्लिप जरी काढली, तुम्हाला रिसिप्ट काढायची असेल, स्लिप काढायची असेल तर कशी काढायची, तर सुरुवातीला माहिती भरल्यानंतर लॉग इन केलं आयडी पासवर्डनी केल्याबरोबर इथे जनरेट सर्टिफिकेटला क्लिक करायचं. ही तुमची माहिती त्याला डाउनलोड करायचं, डाउनलोड करून याची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि हीच कुठे पण द्यायची असेल तर ही माहिती तुम्हाला देता येते. ओके, तर मी तुम्हाला शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव, इतर तपशील ह्या सगळ्या माहिती भरायच्या आधी सुद्धा तुम्ही जनरेट सर्टिफिकेट काढू शकता किंवा भरल्यानंतर सुद्धा माहिती काढू शकता. झालं, हे आपली होती माय प्रोफाईल कशी भरायची. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला इथे सांगितली आहे. आता पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आपण जॉबसाठी सर्च कसं करायचं, मग त्याला अप्लाय कसं करायचं, ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चालेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.